नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 4 मधील टॉपिक 4.4 अनबिटेबल सुपरमॉम मेरी कोम या लेसनचे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। अनबिटेबल सुपरमॉम मेरी कोम एक अजिंक्य सुपरमॉम असं आपण म्हणू शकतो। There had to be one successful story if Indians were to survive in sports, and we have that story now. Enough has been said about this great warrior who conquered the world. This warrior is none other than Mary Mangte Kom, the conqueror and the comrade. She is famed as a 5 times world boxing champion and the only boxer to win a medal in every one of the 6 world championships. In the 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win a bronze medal in the 51 kg flyweight category of boxing. भारतीय क्रीडा क्षेत्रात टिकून राहायचे असेल तर, नाव कमवायचे असेल तर तुमच्या पाठीशी एक यशोगाथा असली तरच ते शक्य आहे। अशीच एक यशोगाथा इथे घडलेली आहे। विश्व जिंकणाऱ्या या महान लढवय्यांविषयी पुष्कळ बोलून झाले आहे। ही लढवयी दुसरी तिसरी कोणी नसून जगज्जेती कॉन्करर व कॉम्रेड मांगती मेरी कोम होय। 5 वेळा जागतिक मुष्टियोद्ध्याचे अजिंक्यपद म्हणजेच वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप आणि 6 जागतिक स्पर्धांपैकी प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकणारी एकमेव मुष्टियोद्धा बॉक्सर अशा उत्तुंग कामगिरीसाठी मेरी कोम ओळखली जाते। 2012च्या ऑलिम्पिक्समध्ये मुष्टियोद्धा पात्रता मिळवलेली ती पहिली भारतीय महिला ठरली आणि जिने 51 किलोच्या वजनाच्या फ्लायवेट प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवले। मेरी कोम ही भारतीय बॉक्सिंग खेळाडू आहे, बॉक्सर आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि या प्रस्तुत पाठामध्ये किंवा धड्यामध्ये लेखकाने मेरी कोम यांच्या जीवनाविषयी, त्यांची कशी घडवणूक झाली म्हणजेच त्या कशा घडल्या याबद्दल माहिती दिलेली आहे आणि ही माहिती मुलाखतीच्या स्वरूपात पाठामध्ये दिलेली आहे, ती आपण आज समजून घेणार आहोत। कोम वॉज बॉर्न इन कांगतेई विलेज, मोइरंग लखमई in Churachandpur district of rural Manipur in eastern India. She came from a poor family. Her parents Mangte Tompa Kom and Mangte Akham Kom were tenant farmers who work in zoom fields. Kom grew up in humble surroundings, helping her parents with farm-related chores, going to school and learning athletics initially, and later boxing simultaneously. Her father was a wrestler in his younger age. पूर्व भारतातील मणिपूरच्या मोइरंग लखमाई चुराचंदपूर तालुक्यातील कांगथेई नावाच्या एका दुर्गम खेड्यात एका गरीब कुटुंबात मेरी कोमचा जन्म झाला। तिचे आई वडील मांगते टोंपा कोम आणि मांगती अखाम कोम झूम शेतांमध्ये खाणकरी शेतकरी म्हणून काम करायचे। कोम अतिशय सामान्य वातावरणात वाढलेली मुलगी आहे। शाळेबरोबरच ती तिच्या आईवडिलांना शेतात सुद्धा काम करण्यासाठी मदत करत असे आणि सुरुवातीला ती ॲथलेटिक्स शिकत होती आणि त्यानंतर ती बॉक्सिंगही शिकू लागली। तिचे वडील त्यांच्या लहानपणी पट्टीचे कुस्तीपट्टू होते, म्हणजेच तिला आनुवंशिक पद्धतीने खेळातले काही गुण मिळालेले होते। She had an eager interest in athletics since childhood, and the success of Dinko Singh, a fellow Manipuri, returned from the 1998 Bangkok Asian Games with a gold medal. Kom recollects had inspired many youngsters in Manipur to try boxing, and she too thought of giving it a try. म्हणजे तिला लहानपणापासूनच ॲथलेटिक्समध्ये खूप रस होता आणि डिंको सिंग या मणिपुरी बॉक्सर सहकाऱ्यांनी 1998 मध्ये बँकॉकमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून आल्यानंतर आपण सुद्धा बॉक्सिंगच्या रिंगणात का उतरू नये असं मेरी कोमला वाटू लागलं आणि कोमला आठवते की त्याच्या यशामुळे मणिपूरमधल्या अनेक तरुणांना बॉक्सिंग शिकण्याची प्रेरणा मिळाली होती। मेरी कोम्स करियर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर विक्ट्री इन the Manipur State Women's Boxing Championship and the Regional Championship in West Bengal.
In 2001, she started competing at international level. She was only 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in the 48 kg weight category. Her greatness is reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. She is legend for sure and an idol for all the sportswomen to look up to. म्हणजे 2000 सालामध्ये मणिपूर राज्य महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळवल्यानंतर आणि पश्चिम बंगालमधील राज्यस्तरीय विजेतेपद मिळवल्यानंतर खऱ्या अर्थाने मेरी कोमच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 2001 मध्ये तिने जागतिक स्तरावरची स्पर्धा लढायला सुरुवात केली आणि वयाच्या केवळ 18व्या वर्षी अमेरिकेतील पहिल्या AIBA महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 48 किलो वजन गटामध्ये तिने प्रथम पदार्पण केलं आणि त्या स्पर्धेमध्ये तिला रौप्य पदक मिळालं. सुवर्ण पदक न जिंकू शकल्याबद्दल तिने ज्या प्रकारे संपूर्ण देशाची माफी मागितली त्यातून तिचा मोठेपणा अधोरेखित होतो. म्हणजेच तिला या गोष्टीची खंत वाटत होती की मी देशासाठी रौप्य पदक पटकावलं परंतु मी सुवर्ण पदक पटकावू शकले नाही. यासाठी तिने संपूर्ण देशवासियांची त्यावेळी माफी मागितली होती आणि तिथे तिच्या मनाचा आपल्याला मोठेपणा दिसून येतो. ती खचितच एक अलौकिक व्यक्ती आणि सर्व महिला क्रीडापटूंसाठी आदर्श अशी व्यक्ती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ॲन इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत. आत्ता खऱ्या अर्थाने इथे मुलाखतीला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला मेरी कोमबद्दल माहिती देण्यात आली की तिचा जन्म कुठे झाला, तिचे आईवडील काय करत होते, ती कोणत्या कुटुंबामध्ये लहानाची मोठी झाली, तिने या खेळाकडे खेळ म्हणून बघण्यास किंवा करिअर म्हणून बघण्यास कशी सुरुवात झाली, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या पहिल्या पेजवरती दिलेली आहे. आणि आत्ता प्रत्यक्ष ॲन इंटरव्ह्यू म्हणजेच एक मुलाखत. कोणाची तर मेरी कोमची. बघा, In an exclusive interview with Sportskeeda, correspondent Taruka Srivastava, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparation for the Olympics and her elation at winning a medal. स्पोर्ट्सकीडाची बातमीदार तरुका श्रीवास्तवने घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने आपल्या ऑलिम्पिकच्या तयारीविषयी आणि पदक मिळाल्याच्या आनंदाविषयी सांगितलेलं आहे या संपूर्ण इंटरव्ह्यूमध्ये. इंटरव्ह्यूअर म्हणजेच मुलाखतकार. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन ॲन ऑलिम्पिक्स मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग कम्प्लिटली sunk in? Mary Kom: I am really happy with my achievement and yes, it is yet to sink in. I am just so exhilarated. सर्वप्रथम, भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला बॉक्सर आहात. या भावनेने तुम्ही अजूनही भारावून गेलेला आहात का? मेरी कोम: हो, अर्थातच. या यशामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि हो, मी अजूनही भारावलेले आहे, खूप हर्षभरित झालेले आहे. म्हणजे माझा आनंद गगनात मावेनासा आहे. इंटरव्ह्यूअर: यू वेअर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू? मेरी कोम सेड: No, not at all. I was pretty confident about myself, I knew. म्हणजेच भारताकडून बॉक्सिंगसाठी जेव्हा तुम्ही एकमेव महिला प्रतिनिधी होता त्यामुळे तुम्हाला जास्त जबाबदारी जाणवली नाही? मेरी कोम असं म्हणते की नाही, अजिबात नाही. मला स्वतःबद्दल संपूर्ण विश्वास होता. इंटरव्ह्यूअर: युअर कोच चार्ल्स अटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन्स? मेरी कोम सेड: Well, I did miss him there, but thankfully we had already done our homework and I was well prepared. मग प्रश्न असा विचारलेला केला की तुमचे प्रशिक्षक चार्ल्स अटकिन्सन यांना तुमच्याबरोबर ऑलिम्पिकमध्ये येण्याची परवानगी नव्हती. त्याचा तुमच्या तयारीवर काय परिणाम झाला? मेरी कोम म्हणते, हो, त्यांची कमतरता मला तिथे भासली, पण आम्ही चांगली पूर्वतयारी केली होती आणि त्यामुळे मी पूर्णपणे स्पर्धेसाठी तयार होते. इंटरव्ह्यूअर: ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पेअर्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कॉन्टिजेंट. हू वॉज युअर फेवरेट स्पेअरिंग पार्टनर? मेरी कोम सेड:
Laughs. Well, I trained hard in Pune and the male boxers were kind enough to practice with me whenever I required them. To name a favorite would be unfair. म्हणजेच ऑलिम्पिकच्या तयारीच्या काळात भारतीय पुरुष बॉक्सर्सनाही तुम्ही ठोसे लगावले, त्यांच्याबरोबर मुष्टियुद्ध खेळलात. तुमचा त्यावेळी आवडता सहकारी कोण होता? त्यावर मेरी कोम हसते आणि म्हणते की हो, पुण्यात मी बरीच मेहनत घेतली आणि पुरुष बॉक्सर्सची मी आभारी आहे, कारण मला जेव्हा कधी आवश्यकता भासली तेव्हा त्यांनी माझ्याबरोबर सराव करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे आत्ता मी पुन्हा एकाचं नाव घेणं योग्य नाही, कारण ते एकाचं नाव घेतलं तर इतरांना दुखावल्यासारखं होईल. त्यामुळे मी पुन्हा एकाचं नाव घेणार नाही. इंटरव्ह्यू. You were quoted saying, Adams was very clever, a counter puncher, but although she carried power, she wasn't very tactical. I was scoring, but the judges were not pressing the buttons. Do you think dodgy judging was part of the reason for your loss in the semi-final? Mary Kom said, yes, I think some of the decisions were unfortunate and did not work to my benefit. मुलाखतकारांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही असं म्हटलं होतं की ॲडम फार हुशार होती, प्रतिप्रहार करणारी होती, पण शक्ती असली तरी तिच्याकडे रणनीती नव्हती. मी गुण मिळवत होते, पण तरीही परीक्षक बटणे दाबत नव्हते, म्हणजे प्रेस द बटन करत नव्हते. उपांत्य फेरीमध्ये हरण्यात पक्षपाती निर्णयाचा वाटा आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे पार्शलिटी झालं असं तुम्हाला वाटते का? मेरी कोम म्हणते हो, काही निर्णय दुर्दैवी होते आणि माझ्यासाठी फायदेशीर नव्हते असं मला वाटतं. Interview. India managed just 6 medals in the 2012 Olympics. Even though we are a nation of 1.3 billion people, where do you think a change is required to help us win medals that are preparation with our population? Mary Kom said, I think more and more people should take up sports as a full-time career if we want more gold medals. More corporators should come in and sponsor players so that the players don't have any financial pressure and can just focus on their gains. मुलाखतकाराने असा प्रश्न विचारला की 1.3 अब्ज लोकसंख्येचा आपला देश असून सुद्धा भारताने 2012च्या ऑलिम्पिकमध्ये फक्त 6 पदकं मिळवली, फक्त 6 मेडल मिळवली. आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात पदके जिंकावी यासाठी कुठे आणि कसा बदल होणे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? यावरती मेरी कोम असं उत्तर देते, आपल्याला आणखी काही सुवर्ण पदकं जिंकायची असतील तर अधिकाधिक लोकांनी खेळ हे पूर्ण वेळेचे क्षेत्र म्हणून निवडायला हवं असं मला वाटतं. अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी खेळाडूंचे प्रायोजक म्हणून पुढे आलं पाहिजे, जेणेकरून खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचं आर्थिक दडपण येणार नाही आणि ते खेळाडू आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकतील. इंटरव्ह्यू. डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स? Mary Kom said, yes, I am sure that in a few years boxing will be very popular among everyone in India all the year round. मुलाखतकाराने असा प्रश्न विचारला की ऑलिम्पिक्सच्या पलीकडे भारतात बॉक्सिंगची आवड पसरेल असं तुम्हाला वाटतं का? यावर मेरी कोम म्हणते हो, मला खात्री आहे की येत्या काही वर्षात भारतात बॉक्सिंग खूप लोकप्रिय होईल आणि वर्षभर बॉक्सिंग हा खेळ खेळला जाईल. इंटरव्ह्यूअर. हाऊ अवेअर आर इंडियन वुमेन ऑफ their nutritional requirements? Diet and nutrition must have been a key factor in your conditioning for the Olympics. Do you think nutrition is a neglected area in Indian sports? Mary Kom said, the awareness is growing now among the female athletes when it comes to nutritional requirements. Nutrition has definitely been a neglected area in Indian sports. I had to gain 3 kg since I had to fight in the 51 kg event instead of the usual 48 kgs that I fight in. So I had to focus on what to eat. I gained weight by eating the right kind of healthy food rather than bad saturated fats. मुलाखतकार असा प्रश्न विचारतात की भारतीय महिला त्यांच्या पोषण गरजांविषयी कितपत जागरूक आहेत? आहार व पोषण या 2 गोष्टी तुमच्या ऑलिम्पिक तयारीचा नक्कीच महत्त्वाचा घटक असतील. मग भारतीय क्रीडा क्षेत्रात पोषक आहार ही एक दुर्लक्षित बाजू आहे असं तुम्हाला वाटतं का? त्यावर मेरी कोम उत्तर देते,
महिला खेळाडूंमध्ये पोषक आहाराच्या आवश्यकतेविषयी जागरूकता आता वाढत आहे. पोषक आहार ही भारतीय क्रीडा क्षेत्रातील नक्कीच दुर्लक्षित बाजू आहे. नेहमीच्या 48 किलो गटाऐवजी 51 किलो वजन गटात लढत देण्यासाठी मला स्वतःचे 3 किलो वजन वाढवावे लागले होते. त्यामुळे माझ्या आहाराकडे लक्ष देणे मला भाग होते. चरबीयुक्त अयोग्य अन्न न खाता योग्य प्रकारचा सकस आहार घेतल्यामुळे मी वजन योग्य प्रकारे वाढवू शकले. इंटरव्ह्यूअर: हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर? Mary Kom said, OGQ really played an important part in my success. They helped me out whenever I needed something. They took care of everything, which helped me focus on my boxing and kept me stress free. भारतातील बॉक्सिंगची अधिक चांगली प्रगती घडवण्यात OGQची भूमिका किती मोठी होती? मेरी कोम यावर उत्तर देते, OGQचा माझ्या यशात फार मोठा वाटा आहे आणि मला जेव्हा जेव्हा कोणत्या गोष्टींची गरज भासली तेव्हा त्यांनी ती पूर्ण केली. त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेतल्यामुळे मला बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित करता आलं आणि मी तणावमुक्त राहू शकले. इंटरव्ह्यूअर: व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग? मेरी कोम सेड, द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस. मुलाखतकार प्रश्न विचारतात की भारतीय बॉक्सिंगच्या भवितव्याविषयी तुमचं काय मत आहे? यावरती मेरी कोम म्हणते की ते भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि अनेक बॉक्सर्स आपल्या देशासाठी पदकं जिंकून आणतील याची मला खात्री आहे. इंटरव्ह्यूअर: डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट अँड व्हेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाईम? मेरी कोम सेड, वेल, आय हॅव ट्विन्स अँड येस, sometimes it becomes really difficult to keep them under control. मुलाखतकार असा प्रश्न विचारतात की तुमच्या मुलांना मारामारी करू नका असे सांगणे तुम्हाला जमते का? कारण बाहेर तेच तुम्ही सफाईदारपणे करताना ती तुम्हाला नेहमी बघत असतात. यावर मेरी कोम म्हणते की हो, मला जुळी मुलं आहेत आणि त्यांना ताब्यात ठेवणं कधी कधी खरंच कठीण असतं. इंटरव्ह्यूअर: विल यू ट्रेन युअर किड्स to because boxers as well? Mary Kom said, I haven't really thought about it as of now. Just let their mother box. मुलाखतकार असा प्रश्न विचारतात, तुमच्या मुलांनाही बॉक्सर बनण्याचे प्रशिक्षण तुम्ही देणार आहात का? मेरी कोम म्हणते, खरं सांगायचं तर मी त्याबद्दल अजून कोणता विचार केलेला नाही आहे. सध्या तरी त्यांची आई बॉक्सिंग करते तेवढं पुरे आहे. इंटरव्ह्यूअर: You have broken several stereotypes about the women in India by showing that women can compete with men in any field. But how good are you at the traditional feminine activities like cooking? Mary Kom said, well, I am good at cooking and other household work too. महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांशी स्पर्धा करू शकतात हे दाखवून भारतीय महिलांबद्दलचे अनेक रूढीबद्ध विचार तुम्ही मोडीत काढले आहेत. परंतु महिलांच्या स्वयंपाकासारख्या पारंपरिक कामात तुम्ही कितपत पारंगत आहात? यावरती मेरी कोम असं उत्तर देते, हो, मी स्वयंपाक आणि इतर घरातील जी कामं आहेत ती करण्यामध्ये अगदी व्यवस्थित पारंगत आहे. इंटरव्ह्यूअर: वुड यू बी इंटरेस्टेड in coaching Indian women in boxing one day? Mary Kom said, let's see in the future, maybe yes. मुलाखतकार असा प्रश्न विचारतात की पुढील काळात भारतीय महिलांना मुष्टियुद्धात प्रशिक्षण देण्यात तुम्ही पुढाकार घ्याल का? तुम्हाला तशी आवड आहे का? मेरी कोम सेड, पाहूया, भविष्यात कदाचित घेईन सुद्धा. इंटरव्ह्यूअर: व्हॉट डू यू प्रेफर बीइंग कॉल्ड super mom or super boxer? Mary Kom said, I love being a mom. That's the best that thing has never happened to me. मला आईच राहायला आवडेल माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात घडलेली, कारण ती सर्वात सुंदर अशी घटना आहे की मी आई आहे. तर अशा प्रकारे आजचा आपला जो लेसन आहे अनबिटेबल सुपर मॉम मेरी कोम या लेसनचं एक्सप्लेनेशन इथं संपलेलं आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.